सांगता येत नाही कधी येईल. नाही रे, नाही येत. तुम्ही डाक रिपोर्ट घ्यायला येडावर आले. धन्यवाद बरं का. जर तुम्ही रस्त्याचं काम जर करत असेल तर तुमचं पाय दूध पाणी येईल बरोबर. पावसाला नुकसान आमचे मके बार वादळाने वाजून दिले. राहुल वाट आज जरा उघडले पाऊस त्याच्यामुळं मग आता चाललंय औषधं घेऊन वगैरे औषधं मारायला. द्राक्ष बाग 5 सप्टेंबरला असतो. यावर्षी ते बाग छाटायला सुद्धा टाइम भेटला नाही. अशी शेतकऱ्याची दुरावस्था झाली. तरी तर सरकारला कळकळीची विनंती आहे का सरकारने शेतकऱ्याकडे पण जरा लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याचं बघावं. काय छाटल्यानंतर पण माल निघतो का नाही ते काही सांगता येत नाही. त्यामुळं यावर्षी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करू द्यावा. नाव एकनाथ नारायण चव्हाण. 4.25 एकर छाटून आणि पेस्ट आज होऊन झाली. हे रान 1 महिना लेट आज झालं. मागच्या वर्षी ह्या टायमाला फेल निघून गेलं होतं. पावसामुळे लेट झालं. 4.25 एकर. 4.25 एकर. नमस्कार, मी सतीश गायकवाड मुळाणीकर. या ठिकाणी 5 मे पासून पाऊस चालू आहे. शेतीला तांबटी पाडायला, बेड पाडायला, पोळ पाडायला सुद्धा चान्स नाही. पूर्ण दुरावस्था झाली आहे शेतीची. त्यामुळे 5 ते 6 लाख रुपयाचं या ठिकाणी उत्पन्न होतो. तर या म्हणजे काहीच नाही. आता पावसाळा लागल्यामुळं काहीच अडचण नाही. अडचण म्हणजे अशी आहे का कुठलीच माझी शेतीला म्हणजे काही करण्यासाठी मोबदला नाही किंवा सरकारकडून कुठल्याही पद्धतीने अजून नाही का शेतकऱ्याला काही देण्यात यावा. ही शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी. शेतकऱ्याला सरकारने ही तात्काळ मदत करण्यात यावा. ओला दुष्काळ हे जाहीर करण्यात यावा. या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये हे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा ही सरकारला माझी नम्र विनंती. मी अनिता गांगुर्डे. पावसामुळं आमच्या तंबाटी लावली पण मग पावसामुळे पूर्ण खराब झाली. तिच्या 50-60 हजार रुपये खर्च झाला पण आम्हाला 10-1 हजार रुपये सुद्धा निघाले नाही. पावसानं पूर्ण नुकसान केले. तर काहीतरी हे झालं काय सरकारनं ओला दुष्काळ न्याय द्यायला पाहिजे आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आम्ही तंबाटी एवढी लहान मुलासारखी जीव लावली पण सर तंबाटी करपून गेली, खराब झाली. एवढं आमचं कष्ट बी निघती नाही, काहीच नाही. आमचे कष्ट वाया जात्या. सरकारनं आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. नुकसान भरपाई भेटत पाहिजे. नुकसान भरपाई तरी दिली पाहिजे आम्हाला. आम्ही घरच्या घरी तंबाटी लावली म्हणून आमचं काय 10-1 हजार रुपये. 10-1 हजार रुपये झाले. नंतर मजूर लावले असते तर आम्हाला काहीच झाले नसते. होती पण आम्हाला बियाचे सुद्धा खर्च 7-1 हजार रुपये बियाचं झाले पण आम्हाला 5-1 हजार सुद्धा निघाले नाही. आम्हाला म्हणजे पावडरीपासून आम्हाला 40 हजार रुपये खर्च झाला पण आम्हाला 1 रुपया बी घडला नाही. त्याच्यात काहीच नाही झालं. चवळी वाया गेली, सगळंच वाया गेलं. कोथिंबीर लावली ती पण गेली. काम म्हणजे पूर्ण मरी पडली. पावसामुळे पूर्ण खराब झालं. काहीच नाही. पीक पाणी चांगलं आलं आमचं यंदा. टमाटी बी खराब झाली, सगळं खराब झालं. आम्ही लावली तंबाटी. पुरी पावसाने गेली. इतका पाऊस जबरदस्त वादळही आणि पाणी बी अशी परिस्थिती झाली आमची. तंबाटीची खर्चही नाही निघणार असं झालं आम्हाला. तंबाटी गेली, मक्का गेला, लय दिक्कत झाली आमची. खर्च नाही निघणार. काय सांगायची परिस्थिती अशी आमची परिस्थिती. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जही माफ करावा आमचं. असे साठवून ठेवले तर तेवढ्या तांबटीत गेले. घरात रुपया राहिला नाही. रुपया अशी परिस्थिती आली आमच्यावर. नको आत्महत्या करायला अशी परिस्थिती आली आम्हाला शेतकऱ्यांना. ओला दुष्काळ त्यांनी जाहीर करावा मुख्यमंत्र्यांनी अशी आमची विनंती आहे.